फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आज मला भेटलेत मोठे शिंपले खुबे. तर त्याचं मी बनवणार आहे सुकं. आणि त्यासाठी मी ते आज वेळेवरच ते साफ करून घेते. साफ म्हणजे काय, त्याचं एक शिंपी बनवायचं आहे. तर त्यासाठी मी ते वेळेवर आता साफ करते. तर इथे मी खोबरं आणि कांदा वाटण्यासाठी मी किसून घेतला आहे आणि आता त्यानंतर मी शिंपले साफ करून घेते. एका साईडला आपल्याला एका शिंपीला हे मांस आपल्याला काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता भरलेले आहेत पूर्ण. तर आता मी इथे खोबरं भाजून घेते. त्यासाठी मी इथे साईडला कढई ठेवली आहे. तर एका साईडला मी बटाटा चिरून ठेवला आहे सालीसकट आणि ते शिंपले मी धुवून साफ करून ठेवले. तुम्ही बघू शकता पूर्ण भरलेले शिंपले आहेत. पूर्ण मांस भरलेलं आहे. इथे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर पण चिरून घेतली आहे. एका साईडला मी खोबरं भाजून घेते. त्यासाठी कढई ठेवली. कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे. इथे आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण करायचं आहे. त्यासाठी मी इथे घेतलं आहे लसूण आणि आलं, त्यासोबत मी भाजून घेतलं आहे. आत्ता मी इथे फोडणीला घालते. तर फोडणीला घालण्यासाठी मी इथे पातेलं ठेवलं आहे. त्यामध्ये कांदा घालून घेतला आहे. पहिल्यांदा तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यानंतर कांदा आपल्याला तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा पूर्ण लवकर शिजण्यासाठी मी इथे थोडंसं मीठ घालून घेते आहे. मीठ घातल्यामुळे कांदा लवकर शिजतो. आणि त्यानंतर इथे मी बटाटा पण घालून घेते आहे. बटाटा आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत शिजवायचा आहे. इथे मी बटाटे पण घालून घेतले आहेत. इथे मी सगळं प्रिपरेशन करून घेतलं आहे कारण लाईट पण गेली आहे. पटापट मला व्हिडिओ पण काढायचा आहे. एवढं सगळं केल्यानंतर लाईट पण गेली आहे. त्यामुळे मला काळोखातच व्हिडिओ शूट करावा लागतो. हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर मी ते याच्यावरती ताट झाकून ठेवणार आहे आणि ताटावरती आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे कारण तळाला लागू नये म्हणून. मग ताटावरती पाणी घातल्यामुळे तळाला लागणारही नाही आणि बटाटा चांगला शिजून येईल. तोपर्यंत इथे मी जे कांदा खोबरं भाजून घेतलं होतं त्याचं वाटण करून घेतलं आहे मिक्सरला लावून. आणि आता इथे बघते बटाटा शिजला आहे की नाही. बटाटा व्यवस्थित शिजला की मी त्यात घालून घेणार आहे टोमॅटो. पहिल्यांदा मी चेक करणार आहे की बटाटा शिजला आहे की नाही. कांदा व्यवस्थित तांबूस झाला आहे, कुठेही करपलेला नाही आहे. तर बटाटा आपला व्यवस्थित शिजला आहे आणि आत्ता मी त्यात घालून घेणार आहे टोमॅटो. टोमॅटो पण आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवायचा आहे. आता आपण त्यात घालून घेऊयात सुके मसाले. त्यामध्ये मी सगळ्यात आधी घातली आहे हळद आणि त्यानंतर मी घालून घेते गरम मसाला. आता मी त्यात घालून घेतला आहे मालवणी मसाला आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता जे शिंपल्यांचं पाणी होतं ते मी त्यात घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला. या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण आता त्यात घालून घेऊया शिंपले. शिंपले मी व्यवस्थित साफ करून घेतले आहेत आणि त्यामध्ये कुठेही रेती नाही आहे. शिंपल्यांमध्ये काही प्रमाणात रेती असते, त्यामुळे 1-2 वेळा धुवायचं ते आणि मगच आपण ते घालायचे, नाहीतर चरचरीत लागतं. तर आता मी व्यवस्थित शिजू देणार आहे या पाण्यात शिंपल्यांना आणि शिंपले शिजले की आपण त्यात घालून घेणार आहोत वाटण जे केलं आहे खोबऱ्याचं ते. तोपर्यंत मी शिजण्यासाठी इथे झाकण ठेवून घेतलं आहे. जास्त वेळ आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं नाही आहे, नाहीतर शिंपल्यांचं मांस शिंपल्यांपासून वेगळं होणार आहे. त्यामुळे आपल्याला 5 मिनिटापर्यंत आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. शिंपले व्यवस्थित शिजले आहेत. आता आपण त्यात घालून घेऊयात कांदा खोबऱ्याचं वाटण. हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यालाही चांगली एक उकळी आणायची आहे. जर आपल्याला गरज वाटली तर आपण त्याच्यात पाणी घालायचं आहे. मी इथे सुकं बनवते त्यामुळे पाण्याची काही गरज नाही आहे मला. तर याच्यात मी 4-5 कोकम टाकणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. हे तयार आहे शिंपल्यांचं सुक्कं. आता एक उकळी आल्यानंतर आपण त्यात कोथिंबीर घालून घेऊयात. मग तयार झालं आपलं शिंपल्यांचं सुक्कं.
तर वरून मी गार्निशिंगसाठी भरपूर अशी कोथिंबीर घालते आहे. आणि तुम्हाला हे शिंपल्यांचं सुकं आवडलं असल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही नक्की करून बघा. खूप छान लागतं आणि वेगळी टेस्ट येते. भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर, भाताबरोबर तुम्ही सर्व्ह करू शकता. थँक्यू.